नमस्कार. तर माझ्याकडे एक 3-4 ब्रेड होते. काल ब्रेडचा पुडा आणलेला तर त्यातील उरले होते. तर मी मुलांना खुश करण्यासाठी अगदी छोट्याशा भुकेसाठी ही रेसिपी बनवत आहे. तर बघा इथे मी कांदे असे छान असे चिरून घेतलेले आहे मोठमोठ्या स्लाइसमध्ये आणि शिमला मिरची त्याच पद्धतीने चिरून घेतलेली आहे चौकोनी आकारामध्ये. टोमॅटोही त्यातील मधला गाभा असा काढून घेऊन त्याचे पण असे चौकोनी कापमध्ये बनवून घेतलेले आहेत. तर हे टोमॅटो आणि हे साईडला ठेवून देऊया. तर इथं मी बटर आणलेलं आहे, तर हे मी बटर किसून घेत आहे. तर चीजऐवजी आपण ही रेसिपी आज ह्या रेसिपीमध्ये बटरचा वापर करणार आहोत. तर सर्व बटर असं किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं आहे. अगदी सहज किसल्या जातं. तर अगदी बोटांना लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर सर्व बटर मी असं किसून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे बटरही आता आपण साईडला ठेवून देऊया. सगळं किसणीचं पण असं काढून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. तर एक ब्रेड घेतला, तर त्यावरती इथे मी तूप लावत आहे ब्रेडला. तर तूप थोडंसं वितळून घ्यायचं आणि ते ब्रेडवर घेऊन असं चमच्याच्या साहाय्याने असं थोडंसं लावून घ्यायचं. तर माझ्याकडे आप्याचं ते लाकडाचं हे आहे त्याच्याने मी लावून घेत आहे, पण पुन्हा थोडंसं घालून पुन्हा एकसारखं असं लावून घेत आहे आणि पलटी करून घ्यायचं. तर या साईडने त्याला मी रेड चटणी लावून घेत आहे. तर ही रेड चटणी मी घरीच बनवली आहे. तर टॉमॅटो सॉस असेल ना तर टॉमॅटो सॉस घ्यायचा 2-3 चमचे. त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची, किंचित मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. लगेचच रेड चटणी बनून तयार होते. मुलांना खुश करायचं असेल तर त्यातली त्यात असं करावं लागतं. आणि चटणी लावून झाले की त्यावरती किसलेलं बटर घालायचं. तर छान असं बटर त्यावरती मी स्प्रेड करून घेत आहे. एकसारखं असं सगळीकडं बटर त्यावरती घालायचं. बटर घालून झालं की त्यावर आपण कांदा आणि टोमॅटो, शिमला मिरची स्लाइस ठेवून घेणार आहोत. तर बघा असे रेड ठेवला की हिरवा, नंतर कांदा, असे एकाड एक सर्व स्लाइस असे छान कलरफुल दिसेल असं ब्रेड सजवून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे जर अगदी ब्रेड थोडेसेच उरले असतील तर तुम्ही काय करता नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मी आज त्याचा यूज या पद्धतीनं करत आहे. मुलंही अगदी खुश होतात. मुलांना अशाच रेसिपीज खूप आवडतात. तर सर्व स्लाइस असे छान मी त्यावरती लावून घेत आहे. हे स्लाइस लावून झाले की त्यावरती थोडंसं मीठ घालूया. मीठ बुरबुरायचं असं थोडंसं, अगदी थोडंसं. आणि त्यानंतर त्यावरती थोडीशी जिरे पावडर घालायची आहे. जिरे पावडर घालून झाली की थोडेसे चिली फ्लेक्स घालूया. तर बघा किती सुंदर असा ब्रेड दिसत आहे. याच पद्धतीने मी आणखीन 2 ब्रेड ही याच पद्धतीने बनवून घेत आहे. तर गॅसवरती तवाही गरम झालेला आहे. तव्यालाही मी थोडंसं तूप लावून घेत आहे. तूप लावून झाले की लगेचच त्यावरती हे ब्रेड आपण ठेवणार आहोत. तर एका वेळेला 3 ब्रेड मी यावरती ठेवून देत आहे. दुसराही ठेवायचा आणि तिसऱ्या ब्रेडला ही जागा करून थोडंसं तिसराही ब्रेड त्यावरती ठेवून द्यायचा आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची आच एकदम स्लो करायची आणि 1 मिनिट छान असा ब्रेड खालच्या साईडने ब्राऊन होईल असा भाजून घेऊया.
तर 1 मिनिटानंतर चेक करत आहे. किती सुंदर असा लुक दिसत आहे. तर हे ब्रेड बटर व्हेजिटेबल सँडविच बनवून तयार झालेलं आहे. तर ते काढून घेऊया. तर सर्व असं मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. तर तुम्ही रेसिपी घरी एकदा नक्की बनवा आणि कशी लागते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अतिशय झटपट आणि मुलांना खुश करणारी अशी ही रेसिपी. आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. तुम्हाला मी एक कट करून दाखवत आहे. बघा किती सुंदर असं स्लाइस झालेले आहे त्याचे. आणि काहीतरी वेगळं. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.